श्री ओम सत्यदेवान महाभागो पूजामि सत्यनारायण महावीरो पूजामि सत्यर्गे महाजामे पूजामि सत्यसंकल्पान महाजगे पूजामि सत्याधीशान महापुरुष पूजामि सत्यरूपान महावृक्षं पूजामि सत्योदरान महावदरं पूजामि सत्यधरान महावदयं पूजामि सत्यकामान महामाशो पूजामि सत्येशान महाविश्वदेहं पूजामि सत्यपराणान सत्यवक्षान हस्तं पूजामि सत्यसंतुष्टान महागण्डं पूजामि सत्यदेवान महावदनं पूजामि सत्याधिष्ठान महानासिकां पूजामि सत्यशर्वान महास्त्वं पूजामि सत्यपौराण महानेत्राणि पूजामि सत्तोषणान महाभ्रुवौ पूजामि सत्यानन्दान महाभ्रुमध्यं पूजामि सत्यवक्षेन महाललाटं पूजामि सत्यविधारोपणे महाशिरसां पूजामि ओंकार सत्यनारायण स्वामिगतां कर्मः सर्वान् पूजामि पुष्पपूजां करिष्ये सत्यदेवान हरवेद पुष्पं समर्पयामि सत्यात्महाजाति पुष्पं समर्पयामि सत्यदेवान सत्यदेवहरं पुष्पं समर्पयामि सत्यसंकल्पान पुष्पं समर्पयामि सत्यादिपावः पुष्पं समर्पयामि सत्यरूपान कमलान पुष्पं समर्पयामि सत्यसेवान मरुकपत्रं सत्यसेवान पुनः ललिता पुष्पं समर्पयामि सत्यवर्मान हिमन्तिका पुष्पं समर्पयामि सत्यधर्मान हरिकर्णिका पुष्पं समर्पयामि सत्यकामान महास्य पुष्पं समर्पयामि सत्येशान महावाचान पुष्पं समर्पयामि सत्यनारायण महाबुद्धान पुष्पं समर्पयामि सत्यशान्तान महाकुन्द पुष्पं समर्पयामि सत्यक्षां महाभारती पुष्पं समर्पयामि सत्यसंतुष्टान महाकेतकी पुष्पं समर्पयामि सत्यरक्षां महामन्दार पुष्पं समर्पयामि सत्याजितान महाभारती पुष्पं समर्पयामि सत्यधर्मान महाअशोक पुष्पं समर्पयामि सत्यपूर्णान महावीर पुष्पं समर्पयामि सत्योदितान महाकारिका पुष्पं समर्पयामि सत्यानन्दाशहादेवा पुष्पं समर्पयामि सत्यविषयः सुमङ्गलानि पुष्पं समर्पयामि सत्यनारायण स्वामिगतात्मा महापुष्पपूजां समर्पयामि अतः तत्र पूजां करिष्ये सत्यदेवान महातुलसीपत्रं समर्पयामि सत्यात्मेन महाजातिपत्रं समर्पयामि सत्यविवान महाचम्पकपत्रं समर्पयामि सत्यसंकल्पान महापिल्लपत्रं समर्पयामि सत्याधीशान महापूर्वाझापत्रं समर्पयामि सत्यरूपान महासेवन्तिकापत्रं समर्पयामि सत्यसेवान महामर्कपत्रं समर्पयामि सत्तोषणान महाकमलपत्रं समर्पयामि सत्योदरान महाकरवीरपत्रं समर्पयामि सत्यधर्मान महाविष्णुकान्तपत्रं समर्पयामि सत्यकामान महामाचेपत्रं समर्पयामि सत्येष्टान महाबलिकापत्रं समर्पयामि सत्यपराणान महायुवन्तिकापत्रं समर्पयामि सत्यशौर्यान महापवार्कपत्रं समर्पयामि सत्यदक्षान महापारजातपत्रं समर्पयामि सत्यसंतुष्टान महादाडिकापत्रं समर्पयामि सत्यवेदान महाबद्रीपत्रं समर्पयामि सत्याजितान महायोगापत्रं समर्पयामि सत्यवर्मान महाशनीपत्रं समर्पयामि सत्यपौराण महाचूतपत्रं समर्पयामि सत्येश्वरान महामनकपत्रं समर्पयामि सत्यानन्दान महावटपत्रं समर्पयामि सत्यवक्षेन महाकमलपत्रं समर्पयामि सत्यविधारूपेण महावीणपत्रं समर्पयामि सत्यनारायण स्वामिगतात्मा भक्तपूजां समर्पयामि अतः स्तोत्रः शतनामावलिः ओम सत्यदेवाय नमः सत्यात्मने नमः सत्यभूताय नमः सत्यपुरुषाय नमः सत्यनाथाय नमः सत्यसाक्षिणे नमः सत्ययोगाय नमः सत्यज्ञानाय नमः सत्यज्ञानप्रियाय नमः सत्यवीराय नमः सत्यसंभवाय नमः सत्यशोभे नमः सत्येश्वराय नमः सत्यकर्मणे नमः सत्यमङ्गलाय नमः सत्यकर्ताय नमः सत्यपुरुषाय नमः सत्यविक्रमाय नमः सत्यसिद्धाय नमः सत्याय नमः सत्यवीराय नमः सत्यबोधाय नमः सत्यधर्माय नमः सत्यज्ञानाय नमः सत्यसंस्कृताय नमः सत्यपरायणाय नमः सत्यपूर्णाय नमः सत्यपूर्णाय नमः सत्यज्ञेष्ठाय नमः सत्यज्येष्ठाय नमः सत्यविक्रमणे नमः सत्यधन्विने नमः सत्यमेधाय नमः सत्यवतीशाय नमः सत्यकृतवे नमः सत्यकालाय नमः सत्यवत्सलाय नमः सत्यवसुवे नमः सत्यमेघाय नमः सत्यरुद्राय नमः सत्यब्रह्मणे नमः सत्यामृताय नमः सत्यवेदाय नमः सत्यचतुरात्मने नमः सत्यभोक्ते नमः सत्यसुखे नमः सत्याश्रिताय नमः सत्येन्द्राय नमः सत्यसंगराय नमः सत्यसुर्गाय नमः सत्यनियमाय नमः सत्यवेदाय नमः सत्यवेद्याय नमः सत्यपीयूषाय नमः सत्यवाय नमः सत्यमहिमाय नमः सत्यासुरानन्दाय नमः सत्यसागराय नमः सत्यतपसे नमः सत्यसिंहाय नमः सत्यमृताय नमः सत्यलोकपालकाय नमः सत्यशिवाय नमः सत्तोषिताय नमः सत्यविपालकाय नमः सत्यधुरोधराय नमः सत्यामृताय नमः सत्यवाक्याय नमः सत्यगुरुवे नमः सत्यन्यायाय नमः सत्यसाक्षिणे नमः सत्यसंवृताय नमः सत्यसंवृताय नमः सत्यवन्ये नमः सत्यवाग्ये नमः सत्यशेखराय नमः सत्यानन्दाय नमः सत्यागाय नमः सत्यसेवाय नमः सत्यविद्याय नमः सत्योदराय नमः सत्यवदयाय नमः सत्यकमलाय नमः सत्यनारायणाय नमः सत्यास्ताय नमः सत्यवाग्ये नमः सत्यमुखाय नमः
सत्यवृषान्वः सत्यतमस्तान्वः सत्यनासिकान्वः सत्यसोतान्वः सत्यचक्षुषेन्वः सत्यशरसेन्वः सत्यमुकुटान्वः सत्यापुरान्वः सत्यावरुणान्वः सत्याकान्वः सत्यश्रीवल्लभान्वः सत्यगुप्तान्वः सत्यपुष्करान्वः सत्ययुक्तान्वः सत्यभामारतान्वः सत्यग्रहरूपिणीन्वः सत्यप्रभणान्वः सत्यनारायणस्वामिवतान्वः स्तोत्रः शिवनामावलिपूजां सत्यानि महानुशीलनामः महाशिवताभ्योन्मः स्तोत्रः शिवनामावलिपूजानि वर्षे ओम प्रकृतेर्मः विकृतेर्मः विज्ञानमः सर्वभूतैकप्रदानमः सुधानमः विभूतेर्मः स्वरूपेर्मः परमात्मिकानमः वाचेर्मः पद्मालयर्मः पद्मनिलयानमः शुचीर्मः स्वाहानमः सुदानमः सुदानमः धन्यानमः हिरण्मयेर्मः महालक्ष्मीर्मः नक्षपुष्टानमः विपावनेर्मः विद्येर्मः विद्येर्मः पद्मप्रियान्वः पद्मस्थान्वः पद्माक्षेर्मः पद्मसुन्दरीर्मः पद्मोद्भवान्वः पद्मवकेर्मः पद्मनामप्रियान्वः रमान्वः पद्ममालान्वः देवीर्मः पद्मिन्यन्वः पद्मनन्दिन्यन्वः पुण्यगन्धान्वः सत्प्रसन्नान्वः प्रसादान्वकेर्मः रमान्वः चन्द्रवदनान्वः चन्द्रान्वः चन्द्रसहोदरीर्मः चतुर्भुजान्वः इन्द्रान्वः इन्द्रशीतलान्वः अहल्लादजननमः पुष्टेर्मः शिवान्वः शिवकरीर्मः सत्येर्मः वरान्वः विश्वजनन्वः पुष्टेर्मः आर्गनाशिनमः पीतपुष्कर्णमः शान्तान्वः शुक्तमानामनयनमः श्रीयेर्मः भास्करेर्मः बिबलीनान्वः दारोहान्वः यशस्विन्यनमः वसुन्धनान्वः उदराङ्गान्वः हरण्यनमः हेममालिन्यनमः रतान्कालीनमः सिद्धयेर्मः त्रेणसौम्यान्वः शुभप्रदान्वः उपवेशगतानन्दान्वः वरलक्ष्मीर्मः वसुप्रदान्वः शुभान्वः हिरण्यप्राकारागिनमः समुद्रतनयान्वः जयान्वः मङ्गलान्वः विष्णोमक्षस्तवस्यान्वः विष्णुभक्तेर्मः प्रसन्नाक्षेर्मः नामानसमासिकायन्वः दार्गंसेर्मः देवीर्मः सर्वोपद्रवनिवारणिनमः नवदुर्गान्वः महाकालीनमः ब्रह्मविष्णुशिवान्वः जगानका सम्पन्नान्वः ओम श्री भुवनेश्वरी नमः महालक्ष्मीदेवी नमः अष्टोत्तरसहस्रनामावली पूजां समर्पयामि नैवेद्याग्रे विश्वामित्रादेवानाय प्रसन्नामो स्वाहा सिद्धवरेण मन्त्रो देवसनीः यो यनप्रचोदया सत्यन्तवत्यं प्रसन्नामो स्वाहा स्वाहा आनाय स्वाहाय स्वाहाय स्वाहा स्वाहा आञ्जनेय स्वामिना समेतः महालक्ष्मीदेवी प्रसन्नः सत्यनारायणः नैवेद्याग्रे स्वाहा लक्ष्मणः समस्तः पूर्णः आदिकेवलं निवेदयामि तथैव चन्दनभूमिकृताम्बूलं सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि शुक्लाम्बरधरं विष्णुं सुवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ಸ್ಕಂದಪುರಾಣದ ದೇವಾಖಂಡದಲ್ಲಿರುವ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಕಥೆ ಮೊದಲಧ್ಯಾಯ. ದೈವಿ ಶಾರಣ್ಯ ಮಾಸಿಗಳಾದ ಸಮಸ್ತ ಋಷಿಗಳು ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಪೌರಾಣಿಕೋತ್ತಮರಾದ ಸೂತ ಮಹರ್ಷಿಗಳನ್ನು ನೋಡಿ ಕೇಳುವಂತವರಾಗಿದ್ದಾರೆ. ಎಲೆ ಮನಿವರನೆ ಯಾವ ಕರ್ತರಾಚರಣೆಯಿಂದ ಅಥವಾ ಯಾವ ತಪಸ್ಸಿನಿಂದ ಅಭಿಷ್ಟವನ್ನು ಹೊಂದಬಹುದು ಆ ಸಮಸ್ತವನ್ನು ಕೇಳಲು ಅಪೇಕ್ಷೆ ಪಡುವಂತಹ ನಮ್ಮ ಮಗಳಿಗೆ ಹೇಳಬೇಕೆಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದಂತಹ ಶ್ವಾಸಗಾದ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಸೂತ ಪಡಿದ್ದಾರೆ. ಎಲೆ ಮನಿಗಳಿಂದ ಆಲಿಸಿರಿ. ಭಗವಂತನಾದ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣನು ನಾರದ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಇದೇ ರೀತಿ ಕೇಳಲ್ಪಟ್ಟವನಾಗಿ ಈ ವರ್ಷಾದ ನಾರಿಗೋಸ್ಕರ ಯಾವುದನ್ನು ಹೇಳಿದನೋ ಆ ಸಮಸ್ತವನ್ನು ಹಾಗೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಲೋಕಾನುಗ್ರಹ ಮಾಡಬೇಕೆಂಬ ಬಯಕೆಂದ ನಾರದ ಸಮಸ್ತ ಲೋಕಾಸುತ್ತ ಕಟ್ಟಕಡೆಗೆ ಭೂಲೋಕಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಶುಭ್ರ ಬಣ್ಣಗಳಿಂದ 4 ಕೋಳುಗಳಿಂದ ಶಂಕು ಗಜ ಪದ್ಮ ವರಮಾನಗಳಿಂದ ಅಲಂಕೃತನಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಮಲಾಪತಿಗಳ ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡಲು ಉತ್ತರಿಸಿದ್ದಾರೆ. ಎಲೆ ಅನಂತವಾದ ಪರಾಕ್ರಮವುಳ್ಳಂತಹ ವಾಕ್ ಮನಸ್ಸುಗಳಿಗೆ ಅಗೋಚರವಾದ ಆಕಾರವುಳ್ಳಂತಹ ಆದಿ ಭಕ್ತಿಗೂ ಕೊನೆಯಿಲ್ಲದಂತಹ ಗುಣಸ್ವರೂಪನಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸಕಲ ಭೂತಗಳಿಗೆ ಮೊದಲನಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಭಕ್ತರ ಸಂಘಗಳನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದ ಸ್ವಾಮಿಗೆ ನಿನಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನಾನು ಮಹರ್ಷಿಗಳನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡು ಭಗವಂತ ಹೇಳುತ್ತಾನೆ. ಎಲೆಯ ನಿನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಇರುವುದು ಎದಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಂಧುವಂತನಾದೆ ಅದನ್ನು ಹೇಳಿ ಅದಕ್ಕೆ ಸಮಾಧಾನ ಹೇಳ್ತೇನೆ. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಭಗವಂತ ಸಮಯಲಾಗಿ ಆಗ ನಾನು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಎಲೆ ಭಕ್ತ ವಸ್ತುವಿನ ಪೂರ್ವೋಕ್ತಿರುವುದರಿಂದ ಸಕಲ ಮಾನವರು ತಮ್ಮ ಪಾಪ ಮತ್ತು ಧರ್ಮಗಳಿಂದ ಹೆಸರುಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಲೆ ಸ್ವಾಮಿ ಸುಲಭೋಪಾಯದಿಂದ ಈ ರೋಗ ಸಂಗಡ ಬೇಗ ಪರಿಹಾರವಾಗುವುದು ಆ ಸಮಸ್ತವನ್ನು ಕೂಡ ಕೇಳಲು ಅಪೇಕ್ಷೆ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನನ್ನ ನೀತೆ ತೋರಿ ಹೇಳುವಂತವನಾಗು. ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ನಾಡು ನೋಡಿಕೊಂಡು ಭಗವಂತ ಹೇಳುತ್ತಾನೆ. ಇದೇನಾದರೆ ಪ್ರಪಂಚಾನಂತರ ಆಕಾಂಕ್ಷೆಯನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಕೇಳಿದೆ. ಯಾವ ಕರ್ಮ ಮಾಡಿದ ಮನುಷ್ಯನ ಅಜ್ಞಾನ ಮುಕ್ತನಾಗುತ್ತಾನೆಯೋ ಅಂತಹ ರಹಸ್ಯವನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಸ್ವರ್ಗ ಮತ್ತ ಲೋಕಗಳಲ್ಲಿಯೂ ದುರ್ಲಭವಾದ ಅತೀ ಪುಣ್ಯಕರವಾದ ಒಂದಾಂ ದುರ್ಗಪಟ್ಟು ಎಲೆ ಮಗುವೆ
ನನಗೆ ನಿನ್ನಲ್ಲಿರುವ ವಾತ್ಸಲ್ಯವನ್ನು ಪ್ರಕಾಶಪಡಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. ವಿದ್ಯುಕ್ತವಾಗಿ ಸ್ವಲ್ಪವೂ ಸಹ ಲೋಕವಿಲ್ಲದಂತೆ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ವ್ರತವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡದಲ್ಲಿ ಇಹಲೋಕದಲ್ಲಿ ಸಮಸ್ತ ಸುಖವನ್ನು ಅನುಭವಿಸಿ ಮುಂದೆ ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದುವರು ಎಂಬುದಾಗಿರುವಂತಹ ಭಗವಂತನ ಮಾತು ನಾವು ಹೇಳುತ್ತಾನೆ. ಎಲೆ ಜಗದೊಡನೆ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಮಾಡಲು ಫಲ ಇರುತ್ತೆ. ಇದರ ವಿಧಾನ ಏನು, ಯಾರಿಂದ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ, ಇದಕ್ಕೆ ಕಾಲ ಯಾವುದು, ಇವೆಲ್ಲವನ್ನು ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಹೇಳಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಂಡಂತಹ ನಾಡುಗಳಿಗೆ ಭಗವಂತ ಹೇಳುತ್ತಾನೆ. ಈ ವ್ರತವು ದುಃಖ ಮತ್ತು ಶೋಕಾದನ್ನು ಪರಿಹರಿಸುವುದಾಗಿದೆ, ತನ್ನ ನಾಲ್ಕನ್ನು ಸಮೃದ್ಧಿಪಡಿಸುವುದಾಗಿದೆ, ಸಕಲ ಸೌಭಾಗ್ಯ ಸಂತಾನವನ್ನು ಮಾಡುವುದಾಗಿದೆ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಜಯವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವುದು. ಯಾವ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಈ ವ್ರತವನ್ನು ಅಪೇಕ್ಷಿಸಲಾಗದು ಆದರೆ ಸಮರ್ಥ್ಯ ಸಂಜೆಗಳಿಂದ ಕೂಡಿಕೊಂಡು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಅರ್ಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಧರ್ಮದಲ್ಲೇ ದುಷ್ಟನಾಗಿ ವಿಪರೀತ ಬಡಗೂಡಿಕೊಂಡು ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಹಲವಾರ ಪಕ್ಷಗಳನ್ನು ಬಾಳೆಹಣ್ಣು ತುಪ್ಪ ಹಾಕಲು ಸೇರಿಸಿ ನೈವೇದ್ಯ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಬಳಿಕ ಕಥಾಶ್ರವಣ ಮಾಡಬೇಕು. ಆನಂತರ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಇಷ್ಟವಿದ್ದವರಿಗೆ ಭೋಜನ ಮಾಡಿಸಿ ತಾನು ಸಹ ಭೋಜನ ಮಾಡಬೇಕು. ಈ ರೀತಿಯ ವ್ರತವನ್ನು 4 ವರ್ಷ ಆಚರಣೆ ಮಾಡಿ ಆಗಿಲ್ಲಾಗಲಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಾಗಲಿ ಕೊನೆಯಲ್ಲಾಗಲಿ ವಿದ್ಯಾಪನ ಆಚರಣೆ ಪೂರ್ಣ ಫಲ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುವುದು. ಈ ವೇದಕ ಮಾಡಲು ಕಂಡಿರುವ ಎಲ್ಲ ಮನಸ್ಸು ಅಭೀಷ್ಟವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸಿದ್ಧಿಯುಂಟಾಗುವುದು. ಈ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಇದಕ್ಕಿಂತಲೂ ಕೂಡ ಸುಖಕರವಾದ ಸುಲಭೋಪಾಯ ಬೇರೆ ಇಲ್ಲವೆಂದು ಶ್ರೀಮದ್ ನಾರಾಯಣನು 4 ಕಡಿಮೆ ಶೋನಕಾಲಿಗೆ ಸೂತ್ರ ಹೇಳಿದ ಬಳಿಗೆ ಪ್ರಥಮ ಸಮಾಪ್ತಿಯಾಯಿತು. 2ನೇ ಅಧ್ಯಾಯ ಪುನಃ ಸೂತ್ರ ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಆನಂತರ ವಿಷ್ಣು ನಾರಾಯಣ ಈ ಕಡೆಯಿಂದ ಋತುಯಾಗನ ಆಚರಣೆ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿತು. ಅದನ್ನು ಪುನಃ ಒಂದು ಇತಿಹಾಸ ಇತ್ತು. ಅದನ್ನು ಹೇಳುತ್ತಾನೆ ಕೇಳು. ಅತಿ ಕಾಶಿ ಮನೋಹರವಾದ ಕಾಶಿ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ವಾಸ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಆತನ ಪತಿಯನ್ನು ಕೂಡ ಹಸುವನ್ನು ಮಾತಿನಾಗಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ತಿರುಗುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಇದರ ವಿಶ್ವಾಸವಂತ ಮಹಾವಿಷ್ಣುವು ಒಂದು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸ್ವಲ್ಪ ಹಾಳು ಮಾಡಿ ಈ ರೀತಿ ಉತ್ತರಾಯಕನ ಬ್ರಾಹ್ಮಣ ದರ್ಶನ ಮೇಲೆ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. ಎಲೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಅತಿ ಮನಸ್ಸು ತಪ್ಪಿಸಿದ ಭೂಮಿಗೆ ಕೇಳಿಕೊಳ್ಳಲಾಗಿ ಆ ನಾಟ ಹೇಳುತ್ತಾನೆ. ಎಲೆ ಸ್ವಾಮಿಗೆ ನಾನು ಅತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ಯಕ್ಷಗೋಸ್ಕರ ಕೇಳಿಕೊಂಡಿದ್ದೇನೆ ಎಂದು ಹೇಳಿದ ಆತ ಮಾತು ಕೇಳಿಕೊಂಡು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಎಲೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನೇ ನೀನು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಮಾಡೋ ನನ್ನ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಪರಿಹಾರ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಗಳು ಅಂತರ್ಧಾಮ ಕೊಟ್ಟಿರುತ್ತಾರೆ. ಅನಂತರ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಮಾತಾಡುತ್ತಾನೆ. ಮಾನಸ ಬೆಳಗಿದ್ದಾನೆ. ಪುನಃ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡುವ ಮುಂಚೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸುಂದರವಾಗಿ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡುತ್ತಾನೆ. ಆ ವಿಷಯ ಅವನು ಸಹ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಿದೆ. ಅದೇ ಒಂದು ಕೊಡುವ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಆದರೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ವ್ರತಫಲವಾದಾಗ ಸಮಸ್ತ ಸಂಬಂಧಗಳಾಗಿಯೂ ದುಃಖ ರೈತನನ್ನು ಕೂಡ ಪ್ರಕಾಶಪಡುತ್ತಾನೆ ಮತ್ತು ಪ್ರತಿದಿನವೂ ಕೂಡ ತಪ್ಪದೇ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಬರುತ್ತಾನೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಬ್ರಾಹ್ಮಣರು ವಿಶೇಷವಾಗಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಮಾಡುವುದಾಗಿ ಸಕಲ ವಿಧವಾದ ಪಾಪಗಳನ್ನು ಒಳಪಟ್ಟು ಅಸಾಧ್ಯವಾಗಿರುವಂತಹ ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಸಹ ಪಡುತ್ತಾನೆ. ಎಲೆನಾರು ಭಾಷೆ ಯಾವ ಮನುಷ್ಯನ ಭೂಮಿಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೋ ಆ ಮನುಷ್ಯನ ಸಕಲ ದುಃಖಗಳು ಕಷ್ಟಗಳು ಸಹ ನಾಶ ಹೋಗುತ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಭಗವಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ವಿಷ್ಣುವು ಮಹತ್ವವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಾವುಗೋಸ್ಕರ ಹೇಳಿದ ಕಥೆ ನಿಲುವಿನಿಂದ ತಿಳಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಮಂತ್ರಿಗಳ ಕಾಲಕ್ಕೆ ಸೂತ್ರವಾಗಿ ಆ ಲಕ್ಷಣ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದೇ ಮಾಸಗಳೇ ಈ ಋತವನ್ನು ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ಭೂಮಿ ಮತ್ತಾಂಟು ಆಸಕ್ತಿ ಮಾಡಬಹುದು. ಆ ಸಮಸ್ತವನ್ನು ಕೇಳಲು ಮುಟ್ಟಿದೆನ್ನಲಾಗಿ ಆಗ ಸೂತ್ರ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದೇ ಮುಂದಿನ ಭೂಮಿ ಋತವ್ಯಾರಂತ ಆಚರಣೆ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟು ಅದನ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ ಕೇಳಿ ಒಂದು ಸಮಯಕ್ಕೆ ಬರುವಂತಹ ಬ್ರಾಹ್ಮಣತ್ವವನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಭೋಜನಗಳಿಂದ 8 ವರ್ಷ ಪೂರ್ಣವಾಗಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಭೋಜನ ಮಾಡಲು ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಅದೇ ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿ ಕಠಿಣ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಬಂದಂಥ ಕಷ್ಟಾದಾಗ್ಯೂ ಮನೆಯ ಹೊರಗಡೆ ನಿಲ್ಲಿಸಿ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮನೆಯನ್ನು ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದಾಗ ಬಹಳ ದಾರಿಯಿಂದ ಪೀಡಿತಾದರೂ ಕೂಡ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಂಥದ್ದು ಕೂಡ ನೋಡಿ ಅತ್ಯುತ್ತಾಗಿ ಸಾಷ್ಟಾಂಗ ಪ್ರಣಾಮ ಮಾಡಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. ಇದೇ ಸ್ವಾಮಿ ನಿಮ್ಮಿಂದ ಆಕ್ರಮಣ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿಕೊಳ್ಳದಂತೆ ಹೊರಟೋಗಿದ್ದಾನೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಧ್ಯಾನದಲ್ಲಿ ಹೊರಟನು. ಆ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಉನ್ನತದಲ್ಲಿ ಹೋಗುತ್ತಾನೆ. ಆ ದಿವಸ ಹಿಂದಿನಿಂದಲೂ ಕೂಡ ದಿನ ಲಾಭತೆ ಪಡುತ್ತಾನೆ. ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದ ಆ ಹಣ ಚೆನ್ನಾಗಿ ಪಕ್ವಾಗಿರುವಂತಹ ಬಾಳೆಹಣ್ಣು ಸಕ್ಕರೆ ಹಾಲು ಮೊಸರು ತೆಗೆದುಕೊಂಡು ತನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಪ್ರವೇಶ ಮಾಡದೆ ದೊಡ್ಡವಾಗಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವಿಶೇಷವಾಗಿ ಆಚರಣೆ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಆ ವ್ರತಪರವಾದವನು ಧಾನ್ಯಾದಿಗಳಿಂದ ಪುತ್ರ ಭೋಜನ ಕೂಡಿದನಾಗಿ ಈ ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ಸಕಲ ಸುಖಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿಕೊಂಡು ಅಂತ್ಯ ಕಾಲಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ವೈಕುಂಠ ಲೋಕವನ್ನು ಪಡೆದವರಿಗೆ 2ನೇ ಅಧ್ಯಾಯ ಸಮಾಪ್ತಿಯಾಯಿತು. ಈಗ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ ಪುನಃ ಸೂತ್ರ ಹೇಳ್ತಾರೆ. ಪುನಃ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ಪೂರ್ವಕಾಲದಲ್ಲಿ ಉಲ್ಕಾನನೆಂಬ ರಾಜನಿದ್ದಾನೆ. ಆತನ ಹೆಂಡತಿಯಾಗಿರುವಂತಹ ಭದ್ರಶೀಲಾಂಬ ಸ್ತ್ರೀಯು ಪತಿ ಸಹಿತವಾಗಿ ನದಿ ತೀರದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜನ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. ಅದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ವರ್ತ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಅವರು ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಕೈಗೋದು ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾನೆ.
ಎಲೆ ರಾಜನೇ ಅತ್ಯುತ್ತನಾಗಿ ಮನುಷ್ಯರಿಂದ ನೀನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಾಗಿ ಆ ಆಚರಣೆಗಾಗಿ ಎಲೆ ವ್ಯಾಪಾರಿಗೆ ಅತ್ಯುತ್ತನಾಗಿ ಮನುಷ್ಯರಿಂದ ನೀನು ಆಚರಣೆ ಮಾಡಿ ಕೇಳಿಕೊಂಡಾಗಿ ಆಗಾದ್ರೆ ಎಲೆ ವ್ಯಾಪಾರಿ ತಂಬುಗಳಿಂದ ಕೂಡಿಕೊಂಡ ಪುತ್ರಶಾಲನು ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಿಕೊಂಡಂತಹ ರಾಜನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳದೆ ರಾಜನೇ ನನಗೂ ಸಹ ಸಂತಾನ ಫಲವಿಲ್ಲದ ಕಾರಣ ಈ ವ್ರತ ಪರಿಸರವಾಗಿ ಸಂತಾನ ಮೇಲಿನಾಗಿ ಈ ವ್ರತ ಮಾಡಲು ತಿಳಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗಿ ರಾಜನ ವ್ಯಾಪಾರದಲ್ಲಿದ್ದಾನೆ. ಆಗ ತನ್ನ ಹೆಂಡತಿಗಳಿದ್ದಾನೆ ಯಾವಾಗ ನಮಗೆ ಸಂತಾನ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುವುದೋ ಆಕೆ ಸಂತಾನ ಪೂಜೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸಹ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಧರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈಗಲೂ ಒಂದು ಲೀಲಾವತಿಯು ತನ್ನ ಪದಗಳು ಸಂತೋಷಗೊಳಿಸಿಕೊಂಡಾಗಿ ಈ ಸ್ವಾಮಿಯ ಪ್ರಭಾವದಿಂದ ಗರ್ಭವನ್ನು ಕೂಡ ಧರಿಸಿದ್ದಾಳೆ. 10ನೇ ತಿಂಗಳಿಗೆ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಸಹ ಪಡೆದಿದ್ದಾಳೆ. ಚಂದ್ರೋಪಾದಿಯಲ್ಲಿ ಕನ್ಯಾಮಣಿಗಳಿಂದಲೂ ಕೂಡ ವೃತ್ತನೆ ಮಾಡಿದ ಕಲಾವಿದನ್ನು ನಾಮಕರಣ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ. ಆಗ ಲೀಲಾವತಿ ಮರ್ತಕರ ಭಾರಿಯು ತನ್ನ ಪತಿಯನ್ನು ಕೇಳ್ತಾಳೆ, ಎಳೆ ಸ್ವಾಮಿ ಏತಕ್ಕಾಗಿ ನೀವು ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಲು ಕೇಳಿಕೊಳ್ಳಲಾಗಿ ಆಗ ಆತ ಹೇಳ್ತಾನೆ, ಎಲೆ ಹೇಳಿ ಈಗ ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಸಮಾಧಾನಿಸಿ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕಾಗಿ ಮುಂದುವರಿದ್ದಾನೆ. ಕಲಾತ್ಮಕನ ತಂದೆ ಮನೆ ಬೆಳೆದಿದ್ದಾಳೆ. ಆ ಬಳಿಕ ವರ್ತಕನು ವಿವಾಹ ಮಗಳನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಅವರ ಕರ್ಮ ಬದಲಿ ಮೇಲೆ ಚಾಲನೆ ಕೂಡ ಜಾಗೃತಿಯಾಗಿ ಮಗಳ ವಿವಾಹಕ್ಕಾಗಿ ಒಬ್ಬವನ್ನು ಕೊಡುವನ್ನು ಕಳಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿ ಒಬ್ಬಂದಿದ್ದಾರೆ ಮಾಚರ ಮಕ್ಕಳು ಸೇರ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಭಕ್ತರು ಕುಮಾರ ಸಂಪದಿದ್ದಾರೆ. ಕರ್ನಾಟಕನಾಗಿಯೂ ಸುಂದರಾಗಿರುವಂತಹ ವರನ್ನು ನೋಡಿ ಆಂಶಿತನಾಗಿ ಅದೇ ವರಿ ತಮ್ಮ ಮಗಳ ಧಾರೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ತನ್ನ ಮನದಿಂದ ಕೊಡುವಂತಹ ವರ್ತಕನ ವಿವಾಹ ಕಾಲದಲ್ಲೂ ಕೂಡ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ ಇನ್ನು ಸ್ವಾಮಿ ಬಹಳ ಕೋಪುಂಟಾಗಿದೆ. ಆ ಬಳಿಕ ವರ್ತಕನು ಬುದ್ಧಿವಂತನಾಗಿ ಕಾಮುಖ ಕರ್ಮುಖ ದೇಶನಾಗಿ ಅದರಿಂದ ಬದುಕೊಂಡಿಕೊಂಡು ವ್ಯಾಪಾರಕ್ಕಾಗಿ ಹೊರಟು ರತ್ನ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಮನೆಗಳ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಒಂದು ರಮಣೀಯ ಪಟ್ಟಣ ಒಡೆಯನಾದ ಚಂದ್ರಕೇತುವ ರಾಜನ ಮನೆಗೆ 20,000 ಹೊರಟುಹೋಗುತ್ತಲಾಗಿ ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ ಮನೆಗೆ ಬಂದಂತಹ ವರ್ತಕರಿಗೆ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಒಂದು ದಿವಸ ಕಂಡರು ರಾಜದ್ರವ್ಯನ ಅಪರಿಸಿಕೊಂಡು ಭಕ್ತರ ಪರೀಕ್ಷೆ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟರಲ್ಲಿಯೇ ರಾಜಪಟ್ಟದು ಕಳ್ಳರು ಲೂಟಾ ಬರ್ತದೆ ಕಂಡು ಈ ಚೋರ ಕೂಡ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಆ ಹಣವನ್ನಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ಕಣ್ಣಿ ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಆಗ ರಾಜಭಟ್ಟೆ ಭಕ್ತರ ಬಳಿ ಬಂದಾಗ ಅಲ್ಲಿ ಅದೇ ಹಣವನ್ನು ಕಂಡು ಅವರೇ ಕಳ್ಳನ್ನು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ಅವರಿಬ್ಬರನ್ನ ಹಗ್ಗದಿಂದ ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಎಳೆದಾಡುತ್ತಾ ರಾಜನ ಸಮೀಪ ಇಂತಂದು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇದೇ ಪ್ರಭುಗಳೇ ಇಬ್ಬರು ಕಳ್ಳರನ್ನು ನಾವು ಸುಮ್ಮನಿಸಿದ್ದೇವೆ, ವಿಚಾರಶಕ್ತಿನ ಅಪ್ಪಣೆ ಕೊಡಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಂಡವರಾಗಿ ಆ ಬಳಿಕ ವರ್ತಕರಿಗೂ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಬಲವಾದ ಹಗ್ಗದಿಂದ ಕಟ್ಟಲ್ಪಟ್ಟು ತಾರ ಗೃಹವಾಸ ಕಳಿಸಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಸ್ವಾಮಿ ಮೈಮೇಲೆ ಆಡ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳು ಯಾರಿಗೂ ಸಹ ಕೇಳಿಸುವಂತಿಲ್ಲ. ಇತ್ತ ರಾಜರ ಸಂಪತ್ತೆಲ್ಲ ಕೂಡ ಸಂಗ್ರಹಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಶಾಪದಿಂದ ಅವರನ್ನು ಹಿಂದಸಲು ಸಹ ಬಹು ವ್ಯಸನ ಉಂಟಾಗಿದೆ. ಮನೆತನವೆಲ್ಲ ಕೂಡ ಕಳ್ಳರನ್ನ ಕಳಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಆದಿವ್ಯಾಧಿಗಳಿಂದ ಹಸು ಆಜ್ಞೆಗಳಿಂದ ವರ್ತಕರ ಪಾಲಿಯ ಆಹಾರಕ್ಕಾಗಿ ಮನೆ ಮನೆ ತಿರುಗುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಒಂದಿನ ಕಲಾಜಂಬ ಕನ್ಯೆಯು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮನೆಗೆ ಹೋದಾಗ ಅಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಅಲ್ಲೇ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಧರಿಸಿಕೊಂಡು ಪ್ರಸಾದವನ್ನು ಕೂಡ ಭಕ್ಷ್ಯ ಮಾಡಿ ರಾತ್ರಿ ಅಲ್ಲೇ ಕಳೆದು ಪುನಃ ಬೆಳಗ್ಗೆ ತನ್ನ ಮನೆಗೆ ಸೇರಿದ್ದಾಳೆ. ಆಗ ಕಲಾವಿದರ ತಾಯಿ ಕಟ್ಟದ ಮಗಳೇ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿದೆ ನಿನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡವಳಾಗಿ ಆಗ ಕಲಾವಿದ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಇದೇ ತಾಯಿಗೆ ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಯುಗದಲ್ಲಿ ಇಷ್ಟಾಂಶವನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಿದ್ದರು. ಅದನ್ನು ನೋಡ್ತಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಮಗಳ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡು ಅದರ ಮಾಡಲು ತಾನು ಕೂಡ ಪ್ರಯತ್ನ ಸಂತೋಷದಿಂದ ಇಷ್ಟನಿಂದ ಬಂಧುಗಳಿಂದ ಒಳಗೂಡಿಕೊಂಡು ವರ್ತಕನಿಂದ ಲೀಲಾವತಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇಲೇ ಸ್ವಾಮಿಗೆ ನನ್ನ ಪತಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ಬೇಗನೆ ಬಲವಂತನನ್ನು ತಿಳಿಸಿ ಅವರ ಸಕಲ ತಪ್ಪುಗಳ ಮನಸ್ಸಿನದಾಗಿ ಇಬ್ಬರು ಸಾಧಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಿದಂಥ ಪುನಃ ಸ್ವಾಮಿ ಸಂತೋಷಾಗ್ತಾನೆ. ನಾಳೆ ಪ್ರಾತಃಕಾಲದಲ್ಲಿ ನಾಳೆ ಪತ್ರಗಳನ್ನು ಅದಕ್ಕೆ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡೋ ಇಲ್ಲಿನ ನಾಶ ಮತ್ತು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ತಾನಾಗಿದ್ದಾನೆ. ಮಾತ್ರ ಸಿಂಹಾಸನವಾಗಿ ತನ್ನ ಸ್ವಪ್ನ ಕೂಡ ತಿಳಿಸಿ ಆ ರಾಜನ ಭಾಗ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ರಾಜನ ಸೇರಿದ ಪ್ರತಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ಕರ್ತನಿಸಿದ್ದಾರೆ. ಆಗ ರಾಜನು ಇಬ್ಬರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ, ಎಲೆ ಬರ್ತಾರೆ ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯಿಂದ ನನಗೆ ಮಹಾನುಭವ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಿದೆ, ಇರಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಸಂತೋಷಿಸಿ ವಸ್ತುಗಳಿಗೆ ಅಲಂಕರಿಸಿ ಅವರು 2 ಶಾಲವನ್ನೂ ಸಹ ಪಡೆದುದೇ ಮತ್ತು ಸಂತೋಷದಿಂದ ನಿಮ್ಮಸ್ತಿರುವುದರಿಂದಾಗಿ ಆ ವರ್ತದಲ್ಲಿ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಪಡೆಯುವವರಿಗೆ 3 ಸಮಾಪ್ತಿಯಾಯಿತು. ಪುನಃ ಸೂತ್ರ ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಹಿರಿಯರುಗಳೆಲ್ಲ ಆ ಬಳಿಕ ವೆಚ್ಚ ಮಂಗಳ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ನಿತ್ಯಕರ್ಮ ನೆರವೇರಿಸಿ ಎಲ್ಲ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಗಣವನ್ನು ಕೂಡ ದಾನ ಮಾಡಿಸಿ ಧ್ಯಾನಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದಾನೆ. ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಆಗುವಷ್ಟು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಸನ್ಯಾಸ ವೇಷವನ್ನು ಕೇಳುತ್ತಾನೆ. ಎಲೆ ವರ್ತಕರೇ ನಿನ್ನ ಹಡಗಿನ ಹೇಳಿದಂತೆ ಕೇಳುತ್ತಾನೆ. ಆಗ ವರ್ತಕ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸನ್ಯಾಸಿಯೇ ನಮ್ಮ ಹಡಗಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಬಂಡಿಗಳಿದೆ ಎಂದು ಹೇಳ್ತಾ ಆತನ ಮಾತನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಿಮ್ಮ ಮಾತು ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ಹೊರಟೋಗಿದ್ದಾನೆ. ಈಗ ಪುನಃ ವರ್ತಕ ದೂರ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪುನಃ ಹಡಗಲ್ಲಿದ್ದಾಗ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲೆ ಮತ್ತು ಬಳ್ಳಿ ಕಣ್ಣದ ಮಾವಶ್ಚಾಸರಿಂದ ದುಃಖದಾಗಿ ಮೂರ್ಛೆ ಹೊರಟೋಗಿದ್ದಾರೆ. ಪುನಃ ಎಚ್ಚೆತ್ತನಾಗಿ ದುಃಖದ ಪ್ರಾರಂಭ ಮಾವನ ಕಂಡು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಎಲೆ ಮಾವನೇ ಏಕೆ ವ್ಯಸನ ಪಡ್ತಿದೆಯಾ? ಸನ್ಯಾಸಕ್ಕೆ ನನಗೆ ಶಾಪ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ನನಗೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಶರಣಾಗತರಾದೆ. ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶಗಳಿಂದ ಅದೇ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಸಿಕೊಂಡು ಪುನಃ ಸಮೀಪ ಭಕ್ತ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾನೆ. ಎಲೆ ಏಕೆ ನಿನ್ನೊಡನೆ ಯಾವ ಸತ್ಯವಾದ ಮಾತುಗಳು ಅಂತ ಹೇಳಲ್ಪಟ್ಟಿತು ಅಂತ ಕ್ಷೇಮ ಚಿಂತೆಗೊಳಗಾಗಿದ್ದಾನೆ. ಆಗ ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ದುರ್ಗತಿಗಳೇ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿದ
ಸಸ್ಯ ಬೆಳೆದೆ ನನ್ನನ್ನು ಪೂಜೆ ಮಾಡಲು ಬದಲಾಗಿದೆಯಾಗಿ ನನ್ನ ಆಜ್ಞೆಯಿಂದ ಬಾರಿ ಒಂದು ಗುಣ ಪಡಿತಾ ಬಂದಿರ್ರಿ ಎಂಬುದಾಗಿರುವಂತಹ ಭಗವಂತನ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಕಲಿಸಿದ್ದಾನೆ. ಎಲೆ ಸ್ವಾಮಿಗೆ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಸಮಸ್ತ ದೇವತೆಗಳು ನಿನ್ನ ಗುಣವಂತಿನ ಮಾಯಿಂದ ಪವಿತ್ರರಾಗಿದ್ದಾರೆ. ವಿದ್ಯುಕ್ತವಾಗಿ ನಾನು ಖಂಡಿತ ಮಾಡಿದ್ರು ನನ್ನನ್ನು ಕಳಿಸು ನಮ್ಮ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಭಕ್ತರಿಗೆ ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಕವಲಗಳನ್ನು ಪೂರ್ಣವಾಗಿ ಹೊರಡಿದ್ದಾರೆ. ಅನಂತರ ಭಕ್ತರು ಹಡಗನ್ನತ್ತಿ ಹಣ ತುಂಬಿದ ಕಂಡು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯಿಂದ ಅತ್ಯುತ್ತವಾಗಿ ಯಥಾವಿಧಿಯಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಆತ ನಂತರ ತಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ಸಮಯಕ್ಕೆ ಸೇವಕೃತವನ್ನು ಕಳಿಸಿಕೊಡಿದ್ದಾನೆ. ಆ ದೂತನು ಪಟ್ಟಣವನ್ನು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿ ವರ್ತಕನ ಮಡಗನ್ನು ಕಂಡು ಹೇಳ್ತಾನೆ, ಎಲೆ ತಾಯಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪತಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಶುಭವಾರ್ತೆನಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾನೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಹೇಳಿದಂತಹ ಆ ದೂತನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿದಂತಹ ವರ್ತಕನ ತಂದೆಯು ಸಂತೋಷಪಟ್ಟು ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಪೂಜೆ ಮಾಡಿ ತನ್ನ ಮಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಎಲೆ ಮಗಳೇ, ಪತಿಗಳನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಬರಲು ಶೀಘ್ರವಾಗಿ ಹೊರಡೋಣ. ಶೀಘ್ರರಾಗಿ ಆಗ ತಾಯಿ ಮಾತಿನ ಕೇಳಿಗಳಾದರೂ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ರತವನ್ನು ಕೂಡ ಮುಗಿಸಿ ಪ್ರಸಾದವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೇ ಹೊರಟು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದ ಸ್ವಾಮಿ ಹೋಗಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಆಕೆಯ ಪತಿಯನ್ನ ಜಲದಲ್ಲಿ ಹಡಗಿನೊಂದಿಗೆ ಮುಳುಗಿಸಿ ಸಂಹಾರ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಆಗ ಬಳಿಕ ಕಲಾವತು ತನ್ನ ಪತಿ ಕಾಣಿಸುತ್ತನ್ನ ದೂರಿರುತ್ತಾಳೆ. ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಆಲೋಚನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಲೀಲಾವತಿಯು ಮಗಳ ಅವಸ್ಥೆಯನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಆಕೆಯನ್ನು ತನ್ನ ಪತಿಯ ಕುರಿತು ಹೇಳ್ತಾಳೆ. ಇದುವರೆಗೆ ಹಡಗಿನ ತಕ್ಷಣ ಹೇಗೆ ಮಾಯವಾಗುತ್ತಾನೆ, ಇದೆಲ್ಲವೂ ಸತ್ಯಾಂಶವಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿಕೊಂಡು ತನ್ನ ಮಾಡಲು ಅಪ್ಪಿಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ. ಇಂಥ ಪತಿಯನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡಂತ ಕಲಾವತಿ ಕಥೆಯು ತನ್ನ ಪತಿಯ ನಷ್ಟವಾದ ಮುಕ್ತರಾಗಿ ತನ್ನ ಪತಿಯ ಪತಿಯನ್ನು ಸಹನ ಮಾಡಲು ಮನೋನಿಶ್ಚಯ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಆ ಮಗಳ ಕೃಷ್ಣವಂತ ವಯಸ್ಸನ್ನು ಆ ನಿಬ್ಬರು ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಹಡಗು ಅದೃಶ್ಯವಾಗಿ ಹೇಗೆ ಹೋಗಿದೆ, ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಅದು ಸತ್ಯನ ಮಾಯಾಪಾಶದ ಭ್ರಾಂತಿಗಳೇನು ಎಂದು ಹೇಳಿಕೊಂಡವರಾಗಿ ಈ ಸಮಸ್ತ ರೀತಿಯ ಹೇಳಿಕೊಡ್ತಾನೆ. ನಾನು ಆಪಾದವಾಗಿದ್ದ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯನ್ನು ಪುನಃ ಮಾಡುತ್ತೇನೆ. ಹೀಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪುನಃ ಭೂಮಿ ದೇವತೆಯನ್ನು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಂತುಷ್ಟನಾಗಿದ್ದಾನೆ. ಆ ತದನಂತರ ಆಕಾಶವನ್ನು ಹೇಳುತ್ತೆ ಅಂದರೆ, ಎಲೆ ವೈಶ್ಯನೇ, ನಿನ್ನ ಮಗಳು ನನ್ನ ಪ್ರಸಾದ ಗಮನದಲ್ಲಿದ್ದಾಳೆ, ಅದಕ್ಕೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿದೆ, ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮನೆಗೂ ಸ್ವಲ್ಪ ಆದರೂ ಪ್ರಸಾದ ಭಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಬಂದರೆ ಆಕೆ ಪತಿಯನ್ನು ಬಂದು ಕಲಾವತಿ ಈಗ ಹೇಳುತ್ತಾ ಆಕಾಶವಾಣಿ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಸಿಕೊಂಡು ಅತಿ ಬೇಗ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಪ್ರಸಾದವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾಳೆ. ಆಗ ಅವಳಿಗೆ ನನ್ನ ಪತಿ ದೃಷ್ಟಿ ಗೋಚಾರವಾಗಿದ್ದಾನೆ. ಆಗಳಿಗೆ ಸಂತೋಷ ಉಂಟಾಗಿದೆ. ಆಗಲು ತನ್ನ ತಂದೆಯನ್ನು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಎಲೆಯ ತಂದೆಯೇ, ನನಗೆ ಹೋಗೋಣ, ಬೆಳಗ್ಗೆ ಏತಕ್ಕೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಹೇಳಿದಂತಹ ಮಗನ ಮಾತು ಕೇಳಿದ ವಯಸ್ಸಿನ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಉಂಟಾಗಿದೆ. ಆ ನಿರಾಳಿತವಾಗಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಮಾಸ ಪೌರ್ಣಿಮೆ ಸಂಕ್ರಾಂತಿ ವರ್ಷಕಾಲದಲ್ಲಿ ಕೂಡ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ಮಂತ್ರದ ಸಕಲ ಸುಖವನ್ನು ಅನುಭವಿಸಿ ಗಂಡ ಕಾಲಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ವೈಕುಂಠದ ಬಗ್ಗೆ ಆಜ್ಞಾನ ಸಮಾಪ್ತಿಯಾಯಿತು. ಕೊನೆಯ ಅಧ್ಯಾಯ ಬೇರೆಗಳಿಂದ ನಾನು ಇನ್ನೂ ಒಂದು ಕಥೆ ಹೇಳಿದ್ದೇನೆ. ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಅಂಧ ಪ್ರಜಾಪರಾಜನು ಪ್ರಜಾಪಾಲನೆ ಮಾಡುವುದರಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಉಳ್ಳವನಾಗಿದ್ದನು. ಆ ರಾಜನು ಸ್ವಾಮಿ ಪ್ರಸಾದವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಅತಿ ದುಃಖ ಹೊಂದಿದ್ದಾನೆ. ಹೇಗೆಂದರೆ ಒಂದು ಸಮಯಕ್ಕೆ ರಾಜನು ಅರಣ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಾನಾಗಿ ಸಿಂಹ ವ್ಯಾಗಾಗಿ ಅನೇಕ ಮೃಗಗಳನ್ನು ಸಂಹಾರ ಮಾಡಿ ತನ್ನ ನಗರಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾನೆ. ಅಲ್ಲಿ ಗೋಪಾಲಕ ತಮ್ಮ ಬಂಧುಗಳಿಂದ ಕೂಡಿಕೊಂಡು ಭಕ್ತಿತ್ತವನ ಅಂತಃಕರಣದ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ನೋಡಬೇಕಾಗಿದ್ದಲ್ಲಿ ಹೋಗಲಿಲ್ಲ, ಈ ಸ್ವಾಮಿ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಲ್ಲ. ಹೀಗಾಂತ ಸಮಸ್ತ ಗೋಪಾಲಕರು ಸ್ವಾಮಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಯಥೇಚ್ಛ ಭೋಜನ ಸಹ ಮಾಡಲೇ ಉಳಿದಿದ್ದಾರೆ. ಆನಂತರ ಆ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಪರಿತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ ಕಾರಣ ಅತಿ ದುಃಖ ಹೊಂದಿದ್ದಾನೆ. ಆ ರಾಜನ 100 ಮಂದಿ ಮಕ್ಕಳು, ಧನ ಧಾನ್ಯ ಶಲಸ ನಾಶವಾಗಿ ಹೊರಟೋಗಿದೆ. ಆಗ ಆತನ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದೆ ಅಂದರೆ ಈ ಸಕಲವನ್ನು ಕೂಡ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಅಂತಹ ಯಾವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಸತ್ಯಗಳ ಪೂಜೆ ಆಯಿತು ಆ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಮನೋಶ್ಯ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಮತ್ತು ಭಕ್ತಿಯ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಆನಂತರ ಅದನ್ನು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪ್ರಸಾದ ಪುನಃ ಹೊಂದಿದನಾಗಿ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಸುಖವನ್ನು ಕೂಡ ಅನುಭವಿಸಿದ ಕಾಲಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ಲೋಕವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾನೆ. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಪರ ದುರ್ಲಭವಾಗಿ ಯಾವ ಮಾಡುತ್ತಾನೋ ಅವನಿಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಧನದಾನ ಮುಂತಾದ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಕಷ್ಟ ಮುಕ್ತರಾಗ್ತಾರೆ. ಅವರು ಭೈರಸ ಮುಕ್ತರಾಗ್ತಾರೆ. ಅವರುಗಳು ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿರುವಂತಹ ಸುಖವನ್ನು ಕೂಡ ಅನುಭವಿಸಿಕೊಂಡು ಅಂತ್ಯಕಾಲಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ವೈಕುಂಠ ಲೋಕವನ್ನು ಸಾಗುತ್ತಾರೆ. ಇದು ಸತ್ಯವಾದದ್ದು. ಮತ್ತೆ ಸೂತ ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಎರೆ ಮಾಸು ಹೇಳಿದ ಈ ಪ್ರಕಾರ ನಿಮಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯನ್ನು ಕಥನ ಮಾಡಿಸಿದ್ದೇನೆ. ಈ ವ್ರತ ಮಾಡಿ ಸಂಪೂರ್ಣ ಸತ್ಯವಾಗಿ ಸಮರ್ಥರಾಗ್ತಾರೆ. ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಗೋಪುರವನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಬಲವಂತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಹೀಗೆ ಭಗವಂತನ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಂಘ ಧರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಸೂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಉಳಿದುವರ ಯಾರು ಈ ಕಥೆಯನ್ನು ಶ್ರವಣ ಮಾಡುತ್ತಾರೋ ಅಥವಾ ಪಠಣವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೋ ಅಥವಾ ಕಥೆಯನ್ನು ಹೇಳುತ್ತಾರೋ ಅಥವಾ ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳುತ್ತಾರೋ ಅವರ ಸಮಸ್ತವಾದ ಕಷ್ಟಗಳ ಸುಖದಿಂದ ಇದರ ಬಳಿಗೆ ಕೊನೆಯ ಅಧ್ಯಾಯ ಸಮಾಪ್ತಿಯಾಯಿತು. ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಪರಿಸರ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಕೃಷ್ಣ
सर्वविद्याये सर्वविघ्नोपशान्तये अनागिनं नमस्कृत्य हदरञ्चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरजयेत व्यासं वसिष्ठः नप्तारं शक्तेवोऽर्जुनकल्मषं पराशरात्मजं वन्दे शिवरामं ततोऽर्घ्यं व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मजयमाशिष्टाय नमो नमः अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैवरूपरूपाय विष्णवे नमो विष्णवे ॐ नमो विष्णवे नमो विष्णवे वै शम्पाय नमः सुत्वा धर्माशेषे रामामनास सर्वशः दृष्टिरः शान्तरमं पुनरेकाग्रवाचनः दृष्टिरोगाचः मेनं दैवतं जोते इन्द्रामेकं परायणं सुवन्तः नमस्तन्तः प्राप्तजित्राणवाशुभं बोधत्मसर्वतन्त्राणं मोदफलमो मदहतिं जपत्मुच्यते सन्मुर्जन्मः संसारबन्धनात् विश्वमुपथ जगत्प्रभुं देवदेव महन्तं पुरुषोत्तमं सुवन्दाम सहस्रेण पुरुषस्ततोत्थितः त्वमेव चाप्ययं नित्यं भक्ता पुरुषमद्वयं कालं सुमन्नमस्संस यजमानस्तदेव सः अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं सुवन्नित्यं सर्वलोकानुभो भवेत् सम्बन्धं सर्वधर्मन्नं लोकामं कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवतुलं योजने सर्वधर्मान् धर्मोदयमोदः यद्भक्तामं तैकांशं सवैदक्षे नमस्ततः परमं जो महत्तेजा परमं जो महत्तपः परमं जो महद्ब्रह्मा परमं व्यक्तराविणं पवित्राणां पवित्रं सुमङ्गलानं च मङ्गलं दैवतं देवतानां च भूतानं यो वयन्तिनः यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादिवागमे यस्मिन् सर्वगन्धानि पुनरेव योक्षये तस्य लोकप्रदानस्य विगन्नाथस्य भूपदे विष्णोर्नाम सहस्रं हे शृणु पापभयापहम् तानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः श्रीः परिगीतानीतानि वक्षामि भूतहे ऋषिन्नाम्ना सहस्रस्तवेदभ्यासमहामनिमहिनोदिष्टप्रदानेव भगवान् देवकेशः मृदां चन्द्रो बीजं शक्तिर्देवकीनन्दनः नामावृयं तस्यः शान्तर्देवीं विष्णुं विष्णुं महाविष्णुं प्रविष्णुमैश्वरम् अनेकरूपदैकान्तं नमामि पुरुषोत्तमम् अस्य श्रीविष्णोदिव्यसहस्रनामस्तोत्रस्यावेदभ्यासवदलांशिः अनुष्ठुप्छन्दः महाविष्णुपरमात्मा श्रीमन्नारायणो देवतः अमृतां चन्द्रोपात्रबीजं देवकीनन्दनः तस्मै शक्तिः उद्भवः शोभनो देवा इति परमो मन्त्रः शङ्करं नन्दकेकत्रीकेलकं शान्ततन्नागदाधरैत्यस्रं नागपाङ्गक्षोभिनजनेत्रं सामासामकसामीकवचं आनन्दं परस्रं मे योनिः ततो सुदर्शनकालदिग्बन्धः श्रीविश्वरूपः इति ध्यानं श्रीसत्यनारायणस्वामिवतामित्तत्वे सहस्रनामविधियोगः योगन्नप्रदेशे प्रतिमनिरसंसैकते मौक्तिकाः आनादत्ता सरस्वस्फटिकमनिले मोक्तिकाङ्गः शुक्लैरमुखैर्जैवपरिगृहिते मुक्तपेयोतवर्षैः आनन्देन त्वनीयाः दरिणयगदशङ्कपाणिरूपन्तः भूपालो यस्सनाभिर्वेद सुनिलचन्द्रसूर्योजनेत्रे करुणावाचा शिव गौर्मकविधानो यस्य वासो योऽन्तिः अन्तस्कन्दस्य विश्वं सुरनकविर्वभोगियन्तर्वैते विचित्तं बन्धं यजेतं त्रिपुरमौषं विष्णुमीशं नमामि ॐ नमो भगवते वासुदेवाय शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिरध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् एकश्यामं वेदकौशेयवासं श्रीवत्साङ्गं कौस्तुभोन्हासिताङ्गं पुण्योपेतं पुण्यकविष्णुं वन्दे सर्वलोकैकनाथम् शङ्करत्वं सकरीरमङ्गलं सवेदवस्त्रं सरसेदक्षणं सहारवस्यस्तरयोगिनो सुभसैकं नमामि विष्णुं सर्वायुधं राजाजं पारिजातस्य प्रेमसिंहासनोपरिः आसीदमवदश्यामहमायकाक्षवरङ्कुशं चन्द्रामणि चतुर्बाहुं श्रीवत्साङ्गिकवक्षमृत्पणिसत्यकामाभ्यां चरितं कृष्णमासुः विश्वं विष्णुवशत्कारो भूतमभ्यभवत्प्रभुः भूतगद्भूतवृद्धारो भूतात्माभूतवामनः भूतात्मात्मा च मुक्तानां परमागतिः भक्तिजः पुरुषः सात्विकतत्त्वंशरेव च योगो योगविदानेतावतानवशेश्वरः नारसिंहभगवः श्रीमान् केशवपुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्तावद्भूतादिनिरम्बिकः सम्भवो वामनो भक्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयम्भोः शम्भोरादित्या पुष्कराक्षमहस्सनः अनादिनोधातुविदातादातुरुत्तमः त्वमेयोगशेकेश पद्मनाभो मनप्रभुः विश्वकर्मामनस्तश्वासविष्टस्तविरोधुवः अग्राय शान्तः कृष्णो लोहिताक्षवदनः नवोदस्य गुप्तामः पवित्रं मङ्गलं परम् ईशानप्राणः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो वित्तवेदं देवेनाविविक्रमत्तमः अनुत्तमो दुरादर्शः कृतज्ञः विजनात्मवान् सुरेशः शरणं शर्मा विश्वरेता प्रजापवः महत्संवत्सरो ज्ञानापन्तयः सर्वदर्शनः अजस्सर्वेश्वरः सिद्धासिद्धिः सर्वाजलक्षणः प्रशान्तकिरमेघात्मा सर्वयोगाधिष्ठितः प्रसत्त्वसुमना सत्या
पुण्डरीकाक्षो वृषकर्माः वृषान्विः रुद्रो वहजरा वक्रो विश्वजो नित्यस्तवाः अमृतः शान्तः स्थाणुर्वरा लोभो महातपाः सर्वगः सर्वविद्वान् विश्वक्सेनो जनार्दनः एतो वेदविदं गङ्गवेदाङ्गवेदविक्तवियो नायक्षस्वमायक्षो धर्मायक्षप्रदान्तः चतुरात्मा चतुर्व्यूहा चतुर्दं सा चतुर्भुजः राधिष्ठभोजनं भोक्ताः सहिष्णु जगदादिजः अनगो विजयो चेता विश्वशोनि पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशु प्रमोगसतिरुचितः अतीन्द्रियः सङ्गः सत्त्व सुदात्मा नियमो यमः वैद्यो वैद्यसुरा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामाधो महस्वाहो महामनः महारुद्धिः महावीर्यो महाशक्तिः महानिधिः अजन्तेशोपश्रीमहदेयात्मः महायज्ञः अजयश्वासो महीभक्त्या श्रीनिवासकानदिः हरिदत्तसुरानन्दो गोविन्दो गोविदामधिमहि चित्तमनोहंसः सुवर्णमरुरोत्तमः हिरण्यनामत्वपाणनाथविनामदिः अमृतसर्वदक्षिणा संहारामदिमांशिनः अजोदुर्पक्षरः शास्त्राविसुतात्मसुरारिः गुरुतमो नामा सप्तसत्यवनात्मः विशो निविशसत्त्वे पादस्पतिरुदानदीः अग्रणीग्रामणि श्रीभान्यायो नेता समीरणः सहस्रमुद्रा विश्वासः सहस्राक्ष सहस्रवाद आवर्तनो विवृत्तात्मा संवृतः संप्रवर्तनः अहत्संवर्तको वन्यनयोधरणैतरः संप्रसादः प्रसन्नात्मः विश्ववद्विभवो सत्कर्ता सत्कृतः साधुवचन्दो दामागणो नरः असङ्ख्येयो प्रवेहात्मविशिष्टशिष्टकृच्छतिः सिद्धान्तः सिद्धसङ्कल्पः सिद्धिनः सिद्धिसाधनः विशायुषभो विष्णो शबरवामशोधनः वर्तनो वर्तमानस्ताविलिग्नः विधिसागरः सुभुजो रुद्रो वाग्देवतेन्द्रो वसुरो वसुः ऐकरूपो बृहद्रूपासि विविष्टप्रकाशनः ओजस्तेजोजप्रकाशात्मपदामनरुद्धस्पष्टाक्षरवन्तः चन्द्रांशुभास्वरतुलिः अमृतांशुद्गोपांशुकविन्दुसरेश्वरः औषधं जगदस्येतो सत्तधर्मपराक्रमः भूतवद्यपवन्नाथापवनत्वा मनोहरः कामः कामः कृतान्तः कामः कामसदप्रभुः विधानिकृत्तिकावर्तो नैकमाजु महाजनः अध्यक्षो वत्तरूपश्च सहस्राजितनन्तजित इष्टो विशिष्टशिष्टेशकण्डेनौषवृषः क्रोधः क्रोधः कृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतः कृतः प्राणो प्राणदो वासवाचः अपाम्निर्निष्ठानामपुरवन्तर्विषुः नन्दस्कन्दनोद्रिको परतो माजुवाहनः वासुदेवो बृहत्मानवो आदिदेवः पुरन्दरः अशोकस्तानः शूरः चौधीजनेश्वरः अल्पोनिष्ठावर्तः पत्नीपत्मनिलक्षणः पद्मनाभो रवीन्द्राक्षावर्तनत्वशीलकृतमः निरग्रवत्तात्मः अहक्षोगरुडध्वजः अतुलशरभो भीमासमयज्ञो हरिहरिः सर्वलक्षणरक्षणो लक्ष्मीमासमिलिञ्जयः विक्षरोगो माधो हेतुर्दामोदरस्सभः महीतलो महाभागो वेगवागताशनः उद्धवः शोभनो देवासी गर्भः परमेश्वरः करणन्तानन्तन्ताविकर्ता दहनो लोहः विवसादो विवस्तानः संस्थानः साधोत्तमः परन्तिः परः स्पष्टः दुष्टस्तुत्यशेषणः रामो विरामविरलो माधो नेयो अजोदयः वीरः सत्यमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविरुद्धमः वैकुण्ठपुरुषप्राणाप्राणः सर्वप्रभुः हिरण्यकस्मशत्रुघ्नो कान्तो वायुगोपुरः ततो दर्शनकालः परमेष्टि परिग्रहः रुद्रः ब्रह्मसर्वदक्षो विश्रामविश्वदक्षः विस्तारस्तामनस्तामनुप्रमाणं प्रीतिमुद्रियम् अक्तो दत्तो महाघोषो महाभोगो महातनः अनिर्विण्णसविष्टो भूधर्मजो महामतः नक्षत्रैकनक्षत्रिः शवहर्षावः समीहनः यज्ञयुज्यो वैद्यस्वः कृतं सत्त्वासुराजुभिः सर्वदर्शैर्मुक्तात्मा सर्वज्ञोत्थानमुत्तमं सुहृदः सुमतः सूक्ष्मसुघोषसुगतस्कृतः मनोहरो जगद्गोतो वीरवाहुर्विदारुणः वामनः सोषोजातीनैकात्मनैकतत्वकृतः वत्सरो वत्सरो वत्स्यरत्नगम्भोदरेश्वरः धर्मकृद्धर्मकृद्धर्मी सदा संस्करमक्षरम् अभिज्ञाता सहस्राक्षविदातकृतरक्षणः तपस्कमेक सत्त्वसा सिंहो भूतामेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवद्गुरुः उत्तरो भवजर्गो प्राणानगन्धापुरातनः शरीरभूतदुर्गोप्तानविद्वो भूविदक्षिणः सोमपान्तवः सोमावुलचित्पुरुषत्तमः विनियोजयो सत्तसन्भो नाशानः सत्त्वनामदिः जीवो गृहीता साक्षी मुकुन्दो वितविक्रमः अम्बोधिरनन्तात्मः महोदधिशिवन्दकः अजो महाद्यस्वाभाव्यो विदाविक्रमोदनः आनन्दो नन्दनोनन्दः सत्यधर्मादिविक्रमः महर्षिकपिलाचार्यविदग्धो वेददीपतिः विभजत्कृशाचक्षुमहासिंहजनान्तकृत् महावराधो गोविन्दः कुशेनगणकान्तरिकुक्षोरवीरगहनोक्तस्य वेदास्वाङ्गः कृष्णोदः सङ्कर्षणोत्तः वर्णो वाणो वृक्षः दुष्कराक्षमहापदाः भगवान्दगहारं देवलमालेखरायहादित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुसत्तमः सुतन्वाकण्ठपरशोतारणो विविडप्रः विवहस्वत्सर्वविद्वासो वादस्पतिरजोर्जः विशावासा मनस्सामदिर्माणं वेदिरं विशद
संध्यादिकस्य माशातो विष्टाः शान्तिहेतनागणं शुभाङ्गः शान्तिदातश्चामो न कौलेशयः ओवितो लोकप्रोक्ताक्षताक्षुभप्रियः निवर्ते निवृत्तात्मा सङ्ख्यक्तापे विभत्सवः देवत्सवक्तप्रेमासा देवरिविसीवतामलः लीलश्रेषस्य निवासास्य नित्यस्य विवामनः सर्वदश्चरणैषा शान्तस्य भूषयो भूषणबोधिः शोकशोकनाशनः भक्तिस्वानसितः कुम्भविशुद्धात्मविशोधनः अनिरुद्धः वत्सं नवचरित्रः कामनेत्रिहानिलः शौरीक्षूरधनेश्वरः लोकात्मालोकेशकेशवकेशयानिः कामदेवः कामवाला कामेकान्तः नमः अधिष्ठेशवपविष्णवीरो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मविद्रह्मापरं ब्राह्मणं नाविवर्तनः ब्रह्मविद्रामणो ब्रह्मेवं हन्तो ब्राह्मणत्रयः महाक्रमो महाकर्म महामहोरगः महाभद्र महायुद्ध महाजग्र महाविः सप्तस्तवप्रियः स्तोत्रं सतिः सोतानप्रियः पूर्णः पूरयिता पुण्यः पुण्यकीर्तनामयः मनोजवस्तीर्थकल्पसुरेतां सुप्रदः संप्रदो वासुदेव वसत्प्रसुनः हविः संस्कृतिः सत्वरः सद्भूति सत्परायणः शोभसेः विदुःसैता सन्निवासा सुयामनः भूतावासो वासुदेवः सर्वासुनियोनः तत्पः तत्पदो दत्तोदरोतापराजनः विश्वमूर्ते महामूर्ते देवमूर्तिमूर्तिमानः देवोरेकसवत्तक्किं मेट्टत्वदमनतमङ्गोकवन्दल्लोकनाथो माधवभक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो अनङ्गसन्दनाञ्जलिवीरः शमनचन्द्रनाथरवत्सलः अमानीवान्दो मान्दो लोकस्वामिलोकत्रिकसमेतामेत्रिलोकन्यः सत्यवेदान्तराधरः तेजो विशोधिरः सर्वतत्तरः तत्सहो नित्यहो विज्ञानैकसङ्गुलरागजः चतुर्मूर्ते शतद्बाहो चतुर्योग चतुर्बलिः चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेद देवपारायण समावक्तो निवृत्तात्मादुर्जयो सर्वेकवः वृन्दवो विद्यमो वृत्कुलरामातुर्नारिः शुमान्तलोकसान्तसन्तुसन्तुवर्तनः इन्द्रकर्मः उच्चवः सुन्दरः सम्भोरक्तनाभसरोचनः अर्थो वासनः सङ्गीतेन्द्रः सर्वविद्यविद्वर्णविन्दरक्षोभ्य सर्वभागेश्वरेश्वरः महार्दो महागत्तो महाभूतो महाविहेकोजः कुन्तला कुन्तापत्यञ्जभवनोदितः अवदां शोभवोः सर्वज्ञः सर्वतोमुखः सर्वः सुहृदः सिद्धः शत्रुः चित्तत्रुपदामनः विघ्नोदुर्बलो श्रुतः सामूनान्तः शोधनः सहस्राते सप्तदेवः सप्तैरा सप्तवाहनः अमूर्तिनगोत्रितो भैरवत्रयनाशनः अडोङ्गरध्वजस्थूलगुणविघ्नप्रणो महान अद्भुतः सुन्दरः स्वास्याः वंशवंशवर्धनः आनन्दतरितो योगे योगेश योगेश सर्वकामदः आश्रमः स्वर्णक्षामः स्वर्णो वायुवाहनः तदोत्तरोदन्तवेददण्डोदमहितानवः अपराधः सर्वसौमीतानिमोनः सत्त्ववाचाप्रियः सत्यः सतर्मनायनः अभिप्रायाप्रियादोः प्रेतकेतोत्तमविहासोद्योगोः अवेदेवोजनासोजानविताविलोचनः अनन्तवदोक्तः सकतोनैकयोक्तः अनिर्पुण्यसदः श्रीलोकाविष्टानमच्युतः सनातनतमः कपिलः कपिलद्वयः स्वस्तिकः स्वस्तिकः स्वस्ति स्वस्तिः अरोधसुन्दरेकस्मैवेत्कन्नोदशासनः शब्दादिगः शब्दसः सुन्दरः शर्वरीकरः गोलकैकरोदक्षोदक्षिणः त्रिविनामलः विद्वत्तमो वीतमयः पुण्यश्रवणकीर्तनः उत्तानमादुष्टभिः पुण्योदसप्तनाशनः वीरनर्तनः सन्तो जीवनः पञ्चवस्थितः अनन्तरूपो हन्तश्रीकन्दयामः चतुरस्वभिरासः यदि शोभिरादिशोचनः अनादिपूर्वो लक्ष्मी सुवीरचनामिदः नमोचनजन्मादिः ईमो भीमपराक्रमः आदादियोगादः पुष्पः सत्सादनः ऊर्ध्वः तत्पदः प्राणतर्पणः प्रमाणप्राणजीवः तत्प्राणजीवनतत्त्वं तत्त्वविवेकान्तजन्ममध्वजरादिगः ऊर्ध्वः स्वस्तुरस्ताः सविधा प्रविधामहः यज्ञो यज्ञवजरज्ञायज्ञां यज्ञवाहनः यज्ञवृद्धज्ञवृद्धज्ञयज्ञवो यज्ञसाधनज्ञां विवृद्धज्ञवृक्षवन्दवन्नादेवः आत्मयोनिसंज्ञानवैकामसावगायनः देवकीनन्दनः षष्ठाशिरीशपातनाशनः शङ्खपुन्नन्दगीतक्लेशान्तदन्धागदाधरः तथाङ्गवाणिरक्षोभ्यः सर्वप्रभनायकः सर्वप्रभनायकमोचनैः
वासुदेवशरमोन्नतीतं कीर्तनीयस्य केशवस्वहत्मनः नाम्ना सहस्रं दिव्यानामशेषेण प्रकीर्तितम् एतं सुनियानित्यं यस्यापि परिकीर्तयेतां शुभं प्राप्याति चेतोपप्रेक्षमानवः वेदान्तवकामनसा शक्तियो विधिभविदैशोधनसम्बुद्धसा शब्दस्क्रममामिनः धर्माप्येकामया धर्ममप्राप्येकाममाप्या कामानमाप्ययात्रामिः प्रजापेकाम्या प्रजन्मपिमान्या पुरोतायन्ति सद्गुणमानसः सहस्रं वासुदेवसनानामिदत्तकीर्तयेत् यशा प्राप्तोऽपिगुणं ज्ञापिगानामिदेवचः अचलाचेमात्मोदित्रैहत्नापरसमनामजं प्रजतात्मदेवीरं तेजस्सविन्दतिः भवत्तदोज्यमान् भवलोकवनामितः लोकात्मतदे रोगान्तोमुच्चेतमण्डलात् भयामुच्चेतवेदसमुच्चेतामन्नामदः दुर्गानितरन्दासो पुरुषः पुरुषोत्तमं सुवन्नामशास्त्रिणः नित्यं भक्तिसमन्वितः वासुदेवासेवन्तु वासुदेवपरायणः सर्वपापविशुद्धात्मायाति ब्रह्मसनातनं नवासे भक्तानामशुभं विद्यते क्वचित् जन्ममृत्युजराजादिवयं दैवोपजानि देवं सममदीयानः श्रद्धाभक्तिसमन्वितः युज्येतात्मा सुलक्षातिः श्रीविदस्मतिकेतविः नक्रोधो न समासर्यं न लोभो नाशदामतिः भवन्ते गतपुण्यानां भक्तानां पुरुषोत्तमेतो सदन्तनक्षत्रः कन्दिशोद्भूर्महोदधिः वासुदेवस्य वेदिकेण कृतानि महात्मनः सुतरासुरगन्धर्वं जयक्षोडकराचं जगद्वशैवन्तरेदं कृष्णस्य रचनासमिन्द्रियाणि मनोवृत्ते सत्त्वं तेजबलं गृहे वासुदेवात्मनान्यात्वं क्षेत्रं क्षेत्रज्ञ सर्वागमानमाचारपदं परिकल्पते असारप्रभो धर्मो धर्मस्तकवरचुः उच्यते सर्वदेव महाभूतविनाशः इन्दमाचिन्दवं चेतं जगन्नारायणत्वं लोभो भ्रान्तासाङ्गं विद्यां स्वामिरं एतत्सर्वं जनार्दनात् एको विष्णु महद्भूतं तद्भूतां नित्यशक्ति लोकान् व्यापभूतान् कः भुङ्क्ते विश्वरूपतयः इमं सर्वं भगवतो विष्णोर्दासनकेन्द्रं पठयित्युक्ते पुरुषशैलप्रान्तः विश्वेश्वरवनं देवं जगदप्रभव्य भजन्ते ये पुष्कराश्रं देयान्ति पराभवं देयान्ति पराभवं वो नैजर्जनो वाच भक्तभक्तविचाराक्षभक्तनारसरोत्तमः भक्तानामद्रक्तानां प्रातामजनान्तरभगवान् उवाच युवां नाम शास्त्रेण सूत्रविश्यमान्तमानसो हरेकेन श्लोकेन तद एव संशयो न विजयासो वाचनासनान् वासुदेवस्य वासम्भोनप्रियं सर्वभूतनिवासो वासुदेव नमोऽस्तुते वासुदेव नमोऽस्तुतवन्दविदेवा भक्त्युवाचातेनो वानगना विष्णो तामसासनं भट्टते पण्डिते नित्यं शोत्रमिच्छाम्यहं प्रभोगीश्वरो वाच श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्पुण्यं राम रामो रामे श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्पुण्यं राम रामो रामे श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्पुण्यं राम रामो रामे श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्पुण्यं राम रामो रामे राम रामो रामविक्रमं भवाच नमस्वनन्दासमुद्रे शास्त्रवारक्षिशिरोर्वावे सहस्रनाम्ने पुरुषाशास्त्रे सहस्रकोटिकधामने नमः सहस्रकोटिकधामने मोत्रितसञ्जयो वाच तत्र योगेश्वर कृष्णः यत्तपातोदनन्दरः तत्र श्रीविद्योगोदिर्वाणीत्यमनिर्ममः भगवानुवाच अनन्यासिन्तयन्तो वागे जनापद्योपासते तेषां नित्यायुक्ताः योगक्षेमं वहामिह परित्राणाय साधूनां विनाशाय श्रुतां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे आत्माविशन्नसिद्धासविता घोरे श्रद्धादेषु वर्तमानाः सङ्कीर्तनारायणशब्दवादनोत्तलकाः सगनो भक्तकायेन वाचा मनसेन्द्रिये त्वामनामपरोपदेशे नानानानि समर्पयामि ॐ शान्ति शान्तिः भवतः पौर्णप्रज्ञः श्रीसप्तनामसुदेवतामित्रकण्ठः विष्णुसहस्रनामः पुष्पाणि पूतं सम्पूर्णं श्रीकृष्णार्पणमस्तु ॐ शान्ति शान्तिः
व्याख्याशपापानि जन्मजन्मादिविदांशपान्तानि विनश्यन्ति दक्षिणपदे पदे मापोहं पापकर्मात्मा पापान्तसम्भवनादागिमां कृपया देव शरणागतवत्सलः अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मां कनकावेन रक्ष रक्षो जनार्दनः रक्ष रक्ष महावचेताप्रसरः श्री सत्यनारायण स्वामिवेदान महाप्रलक्ष्मस्तारां समर्पयामि आयेन वाचा मनसेन्द्रियत्वामुद्रात्मनावामप्रत्यक्षभावात् करोमि यद्य सकलं परस्मै ओमतः अस्मिन् दिने आवाहितमतः सकल आसुर्तेनः महालक्ष्मीवेदाप्रसरः श्री सत्यनारायण स्वामिवेदाभूतं सम्पूर्णं श्रीकृष्णार्पणमस्तु मध्ये वन्दे मन्त्रानन्दस्वभ्रमलोकदोषप्राचित्ताभ्यनामत्य मन्त्रः जपमन्तर्षे अच्युतानन्तान् गोविन्दानः अच्युतानन्तान् गोविन्दानः अच्युतानन्तान् गोविन्दानः गोविन्द गोविन्द गोविन्दानः